कोल्हापूरमध्ये पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पाण्याचा व्हॉल्व तुटलाय आणि त्याच्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे की दृश्य सध्या आपण बघतोय। लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। पाण्याचे हे उंच फवारे इथून उडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची ही दृश्य आहेत। जलवाहिनीला ही गळती लागलेली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शेखर, सध्याची काय परिस्थिती आहे? ही जी गळती लागली आहे त्याची दुरुस्ती झाली आहे का? रिद्धी, कोल्हापुरातल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची ही घटना आहे। खरं तर महामार्गाच्या लगतच गोकुळ शिरगाव एक गाव आहे आणि त्या गावामधून जाणारी ही पिण्यासाठीची पाईपलाईन आहे। तीच पाईपलाईन जी आहे ती या ठिकाणी फुटल्याचं पाहायला मिळते। पाईपलाईन वरती जो व्हॉल्व असतो तो या ठिकाणी फुटलेला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी जी आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणून पाण्याला पाईपलाईनला गळती झाल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी ही पाईपलाईन आहे त्याच्या बाजूलाच कोल्हापूर बेंगलोर राष्ट्रीय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्या महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडताना पाहायला मिळतात। लाखो लिटर पाणी जे ते गेल्या 2 तासांपासून त्या ठिकाणी गळती सुरू आहे। मात्र अजूनही त्या ठिकाणी गळती काढण्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही। हे सगळं सुरू असताना एकीकडे पाण्याची नासाडी होत असली तरी दुसरीकडे मात्र वाहनधारक जे या महामार्गावरून जात आहेत त्यांना मात्र मोठी कसरत करूनच या ठिकाणून जावं लागत आहे। जी निश्चित शेखर, या गोष्टीची दखल घेतली जाणं स्थानिक प्रशासनाकडून, त्याच्यावर काहीतरी उपाययोजना होणं फार आवश्यक असेल आणि ते लवकरात लवकर करणं सुद्धा तितकंच आवश्यक असेल। शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।